नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुस्लिम वर्गासाठी SC-BC म्हणजे राज्यात विशेष मागास प्रवर्ग अ यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2014 मध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन निर्णय पारित केला होता. त्या शासन निर्णयामध्ये काय काय तरतुदी होत्या आणि त्या शासन निर्णयाची आजची परिस्थिती काय या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रातील अनेक वर्गांना आरक्षण हे मिळालेलं आहे. त्यामध्ये SC, ST, OBC आणि त्याचबरोबरीने सन 2014 मध्ये मुस्लिमांना देखील आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश, वटहुकूम किंवा ऑर्डिनन्स पारित केला होता. त्यामध्ये त्यांनी विशेष मागास प्रवर्ग जे काही मुस्लिम वर्ग असेल तर त्यांना देखील नोकरीमध्ये आरक्षण हे 5% आरक्षण देण्यात आलं होतं. परंतु तो अध्यादेश काढल्यानंतर सदर अध्यादेशाला मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये रीट याचिके माध्यमात आव्हानित करण्यात आलं आणि त्या रीट याचिकेमध्ये तो जो दिलेला आदेश होता, वटहुकूम होता, त्याला स्थगिती देण्यात आली होती. कारण त्याच्या मागचं कारण असं होतं की 50% वरती आरक्षण हे जायला नको असं न्यायालयाने त्यामध्ये म्हटलं आणि त्या अध्यादेशाला स्थगिती दिली. परंतु आता दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने या संदर्भात एक परिपत्रक काढलं आणि शासन निर्णय निर्गमित केला की सन 2014 मध्ये मुस्लिम वर्गाला जे काही आरक्षण हे देण्यात आलं होतं ते आरक्षण आता रद्द करण्यात आलं. ते आरक्षण रद्द का करण्यात आलं, त्यामागची कायदेशीर भूमिका काय, त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी होती की भारतीय संविधानाच्या आर्टिकल प्रमाणे किंवा त्या तरतुदीनुसार वटहुकूम, ऑर्डिनन्स किंवा ज्याला आपण अध्यादेश असं म्हणतो, वटहुकूम म्हणतो, ऑर्डिनन्स म्हणतो, तर तो ऑर्डिनन्स जेव्हा पारित केला जातो त्यावेळेस पार्लमेंट हे सेशनमध्ये राहत नाही. म्हणजे जेव्हा पार्लमेंट हे सेशनमध्ये नसतं त्यावेळेस अर्जंट तातडीच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला किंवा देशातील इतर राज्यांना ऑर्डिनन्स पारित करण्याची किंवा वटहुकूम काढण्याची मुभाही दिलेली असते. त्याच अनुषंगाने सन 2014 मध्ये या स्वरूपाचा मुद्दा हा ऐरणीवर आल्या असल्यामुळे त्या स्वरूपाची परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा वटहुकूम काढला होता. परंतु वटहुकुमाचा अर्थ असा असतो की जोपर्यंत त्या अध्यादेशाचं रूपांतर 6 महिन्यामध्ये मिनिमम 6 महिन्यामध्ये कायद्यामध्ये होत नाही तोपर्यंत त्या अध्यादेशाला कायदेशीर महत्त्व हे प्राप्त होत नाही. अशीच परिस्थिती या अध्यादेशा संदर्भात झाली. म्हणजे सन 2014 मध्ये जो काही मुस्लिम वर्गाला 5% नोकरीत आरक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश पारित करण्यात आला होता त्याचं रूपांतर 6 महिन्याच्या आत कायद्यामध्ये करण्यात आलं नाही, म्हणून तो अपव्यय ठरला. म्हणजे तो ऑटोमॅटिकली वॉइड होऊन जातो. भारतीय संविधानातील आर्टिकल प्रमाणे कोणताही आदेश किंवा वटहुकूम हा जेव्हा पार्लमेंट सेशनमध्ये नसेल तेव्हा काढला असेल आणि त्याचं जर 6 महिन्याच्या आत कायद्यामध्ये किंवा अधिनियमामध्ये रूपांतर करण्यात आलं नाही तर तो पारित केलेला अध्यादेश किंवा वटहुकूम किंवा ऑर्डिनन्स हा ऑटोमॅटिकली सस्पेंड होतो. म्हणजे त्याला सस्पेंड करण्याची कायद्याने घोषणा करण्याची देखील कोणतीही गरज नसते. त्या अनुषंगाची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला, जेणेकरून मुस्लिम समाजातील वर्गाला या स्वरूपाची कायदेशीर माहिती ही मिळावी, म्हणून तो शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने पारित केलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही समाजातील व्यक्तीला किंवा दुर्बल घटकांना दुखवण्याचा कोणताही प्रयत्न नाही किंवा हेतू नाही, ही बाब लक्षात घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, युट्यूब चॅनल सारखं आपण फेसबुक पेज देखील जाणून घेऊया कायदा या नावानेच तयार केलेला आहे, तर त्याला देखील तुम्ही भेट द्या आणि त्यावर देखील तुम्हाला या व्हिडिओची माहिती आणि आपण
शासन निर्णय किंवा कायदेशीर जजमेंटची जी काही माहिती आहे ती देखील आपण आपल्या फेसबुक पेजवर अपलोड करीत आहोत. तर ती अपडेट मिळवण्यासाठी देखील तुम्ही माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.